बघा आता याच्यामध्ये काय बघणार आपण, टॉर्क इज काय असतं, आर, जर वेक्टर फॉर्म घेतला तर आर क्रॉस एफ बार येतो. मी जर म्हटलं टॉर्क इज काय आर एफ, काय येणार यांच्यामध्ये कोणता प्रोडक्ट नाही, साइन का कॉस, साइन थिटा. टॉर्क इज काय आर एफ साइन थिटा. मला माहिती आहे साइन 30 म्हटलं असतं तर माझं किती आलं असतं अँगल 1/2 आला असता. साइन 60 म्हटलं असतं तर √3/2 म्हटलं असतं. साइन 90 तर मला कळालं असतं 1 आहे. साइन 45 तर 1/√2 असतं. बघा मग आता क्वेश्चन तसंच आहे. फाइंड अ टॉर्क T, tau and R makes F and R makes 30 degree. Makes 30 degree. Then फाइंड केलेलं आहे. किती होणार आहे टॉर्क जोड काय R किती R आहे, F किती F आहे, साइन किती आहे थिटा किती आहे 30, म्हणजे काय झाला F into R डिवाइड बाय काय, तर मग तुम्हाला F ची व्हॅल्यू देतील आणि R ची व्हॅल्यू देतील, काढा. सिमिलरली मी म्हटलं असता F and R makes 90 degree. मग तुम्ही काढलं टॉर्क जोड काय आर एफ साइन 90, म्हणजे किती झाला असता आर एफ. मी जर म्हटलं असतं F and R makes 0 degree, मग टॉर्क जोड काय आर एफ साइन 0, काय असतं 0, म्हणजे काय कळालं, म्हणजे कळालं आपल्याला हा काय भेटला मला मिनिमम आणि हा काय भेटला मला मॅक्झिमम. कळालं. जर अँगल परपेंडिक्युलर असला तर आपल्याला कसं भेटतो मॅक्झिमम, आणि पॅरलल असेल किंवा और अँटी पॅरलल असेल तर किती बनणार तुमचं मिनिमम, म्हणजे किती बनेल 0. काय डाऊट आहे बघा. आता या कन्सेप्टचा पण यूज करायचा आणि उत्तर डायरेक्ट सांगता पण येतं. जसं मी म्हटलं मला दिलं एफ वेक्टर दिलं आय कॅप आणि आर वेक्टर दिले तुम्हाला जे कॅप. आता मला सांगा एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर, यांचा आउटपुट 0 आहे का नाही म्हणलं पाहिजे. कसं म्हणलं मला मॅक्झिमम भेटलं पाहिजे. आणि आपल्याला हे पण माहित होतं, आपण लहानपणी शिकलोय आय जे के, आय क्रॉस के जे केलं तर मला काय भेटतं के, जे कडून के कडे गेलं तर मला भेटतं आय, आणि के कडून आय कडे गेलं तर मला जे भेटतं. मग आय कडून जे कडे जातोय का जे कडून के कडे जातोय हा मॅटर करतोय. नंतर मी असं पण म्हटलं आय जे के, उलटा आलो, आय टू के गेलो मायनस जे, के टू जे गेलो मायनस आय, जे टू आय गेलो मायनस के. काय डाऊट आहे. मग आता मी जर म्हटलं असतं टॉर्क इज काय पटकन आर क्रॉस एफ बार काय बार क्रॉस आर बार आहे, आर टू एफ का एफ टू आर आहे, आर क्रॉस एफ बार आहे, आर किती जे आणि किती आहे आय, जे कडून कोणाकडे जायचंय आय कडे जायचंय, जे कडून कोणाकडे जायचंय आय कडे जायचं. आउटपुट काय भेटलं हे डायरेक्ट आहे. जर असं नाही तर तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येतं, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला शिकवलेलं किती आहे तुमचा 1 1 1 0 0 1 0 0 बरोबर की नाही. जे म्हटल्यानंतर काय 0 1 0 0 1 0, शेवटची आपण काय करतो कॅन्सल करतो ना, हा काही कामाचा नसतो. मग हा काय झालं तुमचं 0, हा काय झालं तुमचं 0, हा काय झालं तुमचं 1, हा काय झालं तुमचा 0, हा काय झालं तुमचा 0, हा काय झालं तुमचा 0. दोघांमध्ये काय करतो आपण ऍडिशन, साइन काय करतो आपण चेंज, साइन काय करतो आपण चेंज. ओके आपण इथे मिस्टेक केली. काय मिस्टेक केली, वरती काय लिहिलं एफ लिहिलंय, वरती काय लिहिलं एफ आणि खाली काय लिहिलं आर, पण उलट असतं ना वरती काय आर, म्हणजे याचं उत्तर किती आलं तुमचं के आलं. का बरं आलं माहितीये ना, के कधी आला असतं जेव्हा माझं काय असतं मी असं म्हटलं असतं आर ची व्हॅल्यू काय, आर ची व्हॅल्यू आय कॅप आहे आणि एफ ची व्हॅल्यू काय जे कॅप आहे, असं असतं तर माझं उत्तर काय आलं असतं माहिती ना प्लस के आलं असतं. पण आता कसं उलट आलेलं आहे, मी मांडणी करताना माझ्याकडून झाली मिस्टेक. हे कळालं का तुम्हाला. दुसरी गोष्ट एक तर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात किंवा डायरेक्टली तुमचा मेंदू असेल तर एफ बार मी म्हटलं आय कॅप आहे आणि आर वेक्टर तो काय मायनस आय कॅप आहे. आता मला सांगा हे काय, हे तर कळलं ना, हे काय परपेंडिक्युलर आहे, हे काय
असे तर तू सांगू नको, थांब थोडस. हा काय पॅरलल आहे, काय ते पॅरलल आहे. जाऊ दे यार, मला बोलायचंच नाही. किती म्हणलं पाहिजे टॉर्क? 0 म्हणलं पाहिजे. डायरेक्ट लिहिता येतं जर माहित असेल तर. नसेल तर तुमच्या जवळ लिहिता येतं. कसं? पहिले काय लिहितो आपण? आर. आर काय? -1 0 0 -1 0 0. इथं काय? +1 0 0 +1 0 0. पहिलेवाले कॅन्सल झाले. मग क्रॉसवाले 0 0 0 0 0 0. किती झालं? 0. एकदा तुम्ही सॉल्व्ह करा, नाहीतर लिहा. पण हा पहिल्यांदा वरती लिहिताना आपण कोणाला लिहितो? आर. आणि नंतर कालचा काय आहे? एफ. हे सिक्वेन्स मॅटर करतं, कारण की R2 F आहे, F2 R आहे. आपण लिहितो चालू, कारण की हा वेक्टर आहे. कळालं? सिमिलरली जर मी असं म्हटलं एफ इक्वल काय? आय कॅप प्लस जे कॅप. आर वेक्टर जो आहे आय कॅप मायनस जे कॅप. आता 2 आले ऑलरेडी झालेले, फक्त आता याला मी या पद्धतीने घेतलं. काय म्हणणार? आर क्रॉस एफ बार. चलो काय लिहायचं? पहिले आर लिहायचं ना. आर काय? 1 -1 0 1 -1 0. हा पटकन बोला. कालचं काय? 1 1 0 1 1 0. काय करायचं? शेवटचे काय केलं आपण? कॅन्सल केले. म्हणजे किती झाले? 0. काय झालं? 0. काय झालं? 1 झालं. हा काय झाला? 0. हा काय झाला? 0. हा काय झाला? -1. पण काय करायचं? साईन चेंज करायचं. हा बोला किती होणार आहे? 2. काय बने? 1 + 1 किती झालं? 2. आणि कोणता आहे? के कॅप. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 2 के कॅप बनला. काय आणलं? 2 के कॅप बनला. मी असं म्हटलं असतं एफ इज काय? आय कॅप प्लस जे कॅप. आर वेक्टर जो आहे तो म्हटला असता आय कॅप मायनस के कॅप, असं काहीतरी म्हटलं असतं, किंवा प्लस के कॅप म्हटलं असतं. तुम्हाला जर माहित झालं आता कसं सॉल्व्ह करतो आपण? काय पहिले काय लिहितो? आर लिहितो ना. 1 0 1 बरोबर की नाही? आता जे आहे का आपल्या जवळ, म्हणून काय लावलं? 0 1 0 1. इथं काय लिहिलं? 1 1 0 1 1 0. शेवटचे जेवढं स्पीड वाढवशाल तेवढं तुमचा फायदा राहील. 0 1 1 1 0 0. वरचे साईन चेंज. हे किती होऊन जाईल तुमचं? -1 म्हणजेच किती? मायनस आय कॅप. हा काय मायनस सर प्लस ऍडिशन करतो माहिती ना, प्लस काय? के कॅप. मग काय भेटलं आपल्याला? टॉर्क काय भेटला? टॉर्क भेटला मायनस आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप भेटला. मग याचं काय करणार आपण? रिझल्टंट 1 + 1 + 1 म्हणजे किती? √3. मी म्हटलं आर दिलेला आहे, आर तुम्हाला दिलाय आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2 के कॅप. एफ तुम्हाला दिलेला आहे 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप, असं काहीतरी दिलेलं. आणि याच्यावरून काय काढून द्यायचं त्यांना? टॉर्क काढून द्यायचं. चला हा काय लिहायचं? पहिले सर्वात पहिले काय लिहितो? आर. आर किती? 1 1 2 1 1 2. काय करायचं? कालचं लिहायचं 2 - 1 1 2 - 1 1. शेवटचे कॅन्सल. 1 4 -1 -2 1 2. साइन किती झाले? 3 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 3 के कॅप. रिझल्टंट विचारलं तर तुम्ही काय लिहिणार? 3चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे किती? मला कधी कधी तुमच्या मेंदूची खरंच काळजी वाटेल. असं शिकवलं नाही करे. जर 3 असेल तर काय बनलं पाहिजे? शिकवलं नाही. काय बोलायला पण मला कधी कधी शब्द कमी पडायला तुमच्या बुद्धी गुणांकानुसार. क्या 9 बाहेर आला 3 झाला, हे झालेलं नाही का? 3 √3 आला पाहिजे, 2 √2 आला पाहिजे, कधी आला पाहिजे काय नाही सांगितलेलं आहे मे बी.